लंडन 1887 साल. धुक्याने माखलेले रस्ते, गॅसच्या दिव्यांचा मंद प्रकाश आणि एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर 221 बेकर स्ट्रीट एक माणूस बसलाय. पाईप ओढतोय, व्हायोलिन वाजवतोय आणि त्याच्या डोळ्यात एक थंड तीक्ष्ण बुद्धिमत्तेची चमक आहे. त्या माणसाचं नाव आहे शेरलॉक होम्स, जगातील सर्वात प्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेर. आणि आज आपण उलगडणार आहोत त्याच्या 3 सर्वोत्तम पुस्तकांचं रहस्य. पण सांगतो, शेवटचं पुस्तक ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. मित्रांनो, शेरलॉक होम्स समजायचं असेल तर आधी समजायला हवं सर आर्थर कॉनन डॉयल यांना. 22 मे 1859, एडिनबर्ग, स्कॉटलंड. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे जाऊन बनला जगातील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक. डॉयल यांनी एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण घेतलं. डॉक्टर होते ते, पण लेखणी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. डॉयल यांचे एक प्राध्यापक होते, जोसेफ बेल. एक असामान्य माणूस. ते फक्त एखाद्या माणसाकडे पाहून त्याचा व्यवसाय, त्याचं आजारपण, त्याची सवय सगळं ओळखायचे. फक्त निरीक्षणातून, फक्त तर्कातून. डॉयल यांनी नंतर लिहिलं, शेरलॉक होम्स हा जोसेफ बेल यांच्याच प्रतिभेतून जन्माला आला आहे. आणि मग 1887 साली एका रात्री डॉयल यांनी लिहायला घेतली एक कादंबरी. त्या कादंबरीने जगाला दिलं शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन, एक अशी जोडी जी साहित्यात अजरामर झाली. डॉयल यांनी एकूण 56 लघुकथा आणि 4 कादंबऱ्या लिहिल्या शेरलॉक होम्सवर. 1887 ते 1927 4 दशकांचा हा प्रवास. आणि आजही 100 वर्षांहून अधिक काळानंतर शेरलॉक होम्स जगातील सर्वाधिक वाचला जाणारा काल्पनिक पात्र आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. पहिलं पुस्तक, अ स्टडी इन स्कारलेट, वर्ष 1887. आणि हे पुस्तक म्हणजे शेरलॉक होम्सचा जन्म. कथा सुरू होते डॉक्टर जॉन वॉटसनपासून. अफगाणिस्तानच्या युद्धातून परतलेला एक थकलेला डॉक्टर लंडनमध्ये राहण्यासाठी जागा शोधतोय. एक मित्र त्याला सांगतो की बेकर स्ट्रीटवर एक माणूस आहे, त्याला सोबती हवा आहे, पण तो थोडा विचित्र आहे. वॉटसन जातो आणि भेटतो शेरलॉक होम्सला. एक उंच बारीक माणूस, तीक्ष्ण नजर, तीव्र बुद्धी. वॉटसनच्या हात पाहताच तो म्हणतो, तुम्ही अफगाणिस्तानमधून परत आलात वाटतं. वॉटसन थक्क होतो. तुम्हाला कसं कळलं? होम्स हसतो. एलिमेंटरी माय डिअर वॉटसन. आणि मग सुरू होतो पहिला खटला. एका ओसाड इमारतीत सापडतो एक मृतदेह. त्याच्या शरीरावर एकही जखम नाही, विषाचा वास नाही, पण तो मेलेला आहे. आणि भिंतीवर लिहिले आहे रक्ताने एकच शब्द, रॅश. स्कॉटलंड यार्डचे इन्स्पेक्टर लेस्टेड हात टेकतात. पण शेरलॉक होम्स त्या खोलीत शिरतो, जमिनीवर बसतो, भिंत निहाळतो, सिगार ओढतो आणि म्हणतो, हा खून आहे, पण इथे कुठलंच शस्त्र वापरलं गेलं नाही. मला माहीत आहे हा गुन्हेगार कसा दिसतो, त्याची उंची, त्याचे बूट, त्याची घाई. वॉटसन विचारतो, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? होम्स म्हणतो, जे सगळे पाहतात पण लक्षात घेत नाहीत, मी ते लक्षात घेतो. हाच फरक आहे माझ्यात आणि इतरात. पण या पुस्तकात एक ट्विस्ट आहे. मधोमध कथा अचानक बदलते. आपण पोहोचतो अमेरिकेत, उठाच्या वाळवंटात. तिथे एक वेगळीच कहाणी उलगडते. एक प्रेम, एक विश्वासघात, एक बदला. आणि हा बदला लंडनपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अ स्टडी इन स्कारलेटमध्ये डॉयल यांनी निर्माण केले होम्सचे सगळे आयकॉनिक घटक. पाईप, व्हायोलिन, मिसेस हुडसन, बेकर स्ट्रीट, सगळंच इथेच जन्माला आलं. हे पुस्तक का वाचावं? कारण शेरलॉक होम्सला खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल तर सुरुवात इथूनच व्हायला हवी. पहिल्या भेटीतच होम्स तुम्हाला मोहून टाकतो आणि तुम्ही पुस्तक खाली ठेवू शकतच नाही. आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे. आणि हे पुस्तक सर्वात प्रसिद्ध आहे, द हाऊंड ऑफ बास्करव्हिले, वर्ष 1902. आणि हे पुस्तक वाचताना रात्री एकट्याने वाचू नका. का? आता कळेल. इंग्लंडच्या डेवॉन काउंटीमधील डार्टमोरचे विस्तीर्ण रानटी मैदान, धुकं, काळोख. आणि या मैदानात एक भयंकर शाप आहे. बास्करव्हिले कुटुंबावर शेकडो वर्षांपूर्वी सर ह्युगो बास्करव्हिलेने एका निरपराध मुलीशी क्रूरपणे वागला. आणि त्या मुलीने मरताना शाप दिला की तुझ्या कुळातील प्रत्येकाला एक नरकीय श्वापद नष्ट करेल. आणि खरंच बास्करव्हिले कुळातील माणसे एक एक करत भयंकर परिस्थितीत मरत राहिले. ताज्या घटनेत सर चार्ल्स बास्करव्हिले त्यांचा मृतदेह सापडला डार्टमोरच्या रानात. त्यांच्या चेहऱ्यावर भयाचे भाव आणि त्यांच्या जवळ एका प्रचंड श्वापदाची पाऊलखुणा. स्कॉटलंड यार्ड हादरलं. डॉक्टर मॉर्टिमेर होम्सकडे येतात आणि विचारतात, होम्स, आता बास्करव्हिले कुळाचे नवे वारसदार येणार आहेत.
सर हेनरी बास्करविले. त्यांना वाचवा, कारण हा शाप खरा आहे का खोटा आम्हाला माहीत नाही, पण त्या मैदानात रात्री एक प्रचंड हाऊंडचा आवाज येतो. होम्स म्हणतो, मी सुपरनॅचरलवर विश्वास ठेवत नाही, पण मी या प्रकरणात लक्ष घालतो. आणि मग वॉटसन जातो डार्टमोअरला सर हेनरीसोबत. त्या धुक्याने भरलेल्या भयाण मैदानात रात्री दूरवरून येतो एक भयंकर ओरडण्याचा आवाज. वॉटसन थरथरतो, पण होम्स कुठे असतो? वॉटसनला वाटतं की होम्स लंडनमध्ये आहे, पण एका रात्री वॉटसनला डार्टमोअरच्या एका जुन्या दगडी इमारतीत एक सावली दिसते. तो पुढे जातो आणि समोर उभा राहतो शेरलॉक होम्स, हसत, पायी पडत. वॉटसन, तुम्हाला वाटलं मी लंडनमध्ये आहे? मी इथेच होतो संपूर्ण वेळ, निरीक्षण करत. आणि मग येतो तो रात्रीचा क्षण. होम्स आणि वॉटसन सापडायला होतात अंधाऱ्या मैदानात. धुक्यातून अचानक येतो एक प्रचंड काळाकुट्ट हाऊंड. त्याचे दात चमकत आहेत, डोळे जळत आहेत. तो आहे सुपरनॅचरल नाही, पण तो इतका भयंकर आहे की वॉटसन क्षणभर गोठतो, पण होम्स गोठत नाही. तो गोळी झाडतो आणि रहस्याचा पडदा उघडतो. हा हाऊंड खरा होता, पण शाप खोटा होता. एका माणसाने स्वतःच्या लालसेसाठी हे सगळं रचलेलं होतं आणि होम्सने ते उघड केलं, धुक्यातून, रात्रीच्या अंधारातून. द हाऊंड्स ऑफ द बास्करविले हे फक्त एक डिटेक्टिव्ह बुक नाही, हे आहे गॉथिक हॉरर आणि मिस्ट्री यांचं अप्रतिम मिश्रण. एकीकडे तुम्हाला भीती वाटते आणि दुसरीकडे होम्सची बुद्धिमत्ता थक्क करते. रात्री एकट्याने हे पुस्तक वाचाल तर दार बंद करायला विसरू नका. 1999 शेरलॉक होम्सच्या जाणकारांनी मतदान केलं आणि द हाऊंड ऑफ बास्करविलेसला निवडलं, चारही होम्स कादंबऱ्यांमधील सर्वोत्तम म्हणून. आता वळूयात तिसऱ्या पुस्तकाकडे, आणि हे सर्वात वेगळे आहे. द ॲडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स. वर्ष 1892. ही एक कादंबरी नाही, ही आहे 12 लघुकथांचा एक अप्रतिम संग्रह. आणि या 12 कथांमधून शेरलॉक होम्सचे खरे रूप दिसतं. या संग्रहातील कथा आधी प्रकाशित झाल्या होत्या द स्ट्रँड मॅगझिन्समध्ये, आणि प्रत्येक महिन्याला ही मॅगझिन आली की लंडनमधील लोक रांग लावायचे होम्सने यावेळी कुठलं रहस्य उलगडलं आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि या संग्रहातील 3 कथा ज्या तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. कथा नंबर 1, अ स्कॅन्डल इन बोहेमिया. बोहेमियाचा राजा होम्सकडे येतो, तोंडावर मुखवटा घालून. होम्स त्याला एका क्षणात ओळखतो, पण काही बोलत नाही. राजा सांगतो, एक स्त्री आहे आयरीन ॲडलर. माझ्याकडे तिची एक आपत्तिजनक पत्र आणि छायाचित्र आहे. ती मला ब्लॅकमेल करते, तुम्ही ते परत मिळवा. होम्स मोहीम आखतो, पण आयरीन ॲडलर ती सामान्य स्त्री नाही, ते एक पाऊल पुढे असते. होम्स हुशार आहे, पण आईन त्याहूनही हुशार निघते. आणि या कथेच्या शेवटी पहिल्यांदाच शेरलॉक होम्स कुणाकडून हरतो? एका स्त्रीकडून. आणि नंतर होम्स आयरीन ॲडलरला नेहमी म्हणतो, द वुमेन. कथा नंबर 2, द रेड हेडेड लीग. एक माणूस येतो होम्सकडे, सांगतो, मला एक विचित्र संस्थेत नोकरी मिळाली, रेड हेडेड लीग, फक्त लाल केसांच्या माणसांसाठी. आम्हाला फक्त बसायचं आणि लिहायचं आणि भरपूर पैसे मिळतात. पण अचानक ती संस्थाच बंद झाली. का? होम्स ऐकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटतो एक हळुवार हास्य. हे प्रकरण अत्यंत साधं आहे, पण अत्यंत मनोरंजकही आहे. त्याने ओळखलं ही रेड हेडेड लीग हे फक्त एक निमित्त आहे, खऱ्या गुन्ह्याचा पडदा. कथा नंबर 3, द फायनल प्रॉब्लेम. आणि आता तिसरी कथा ज्या कथेने लंडनला रडवलं, द फायनल प्रॉब्लेम. होम्सच्या समोर येतो त्याचा सर्वात मोठा शत्रू, प्रोफेसर जेम्स मोरियारिटी, द नेपोलियन ऑफ क्राईम. एक अत्यंत बुद्धिमान, अत्यंत धोकादायक माणूस जो लंडनच्या गुन्हेगारी जगताचा मास्टर माइंड आहे, पण त्याच्याबद्दल कुणालाच माहीत नाही. होम्स वॉटसनला सांगतो, वॉटसन, माझ्या संपूर्ण आयुष्यात हा एकमेव माणूस आहे जो माझ्या इतकाच हुशार आहे. नाही, कदाचित त्याहूनही जास्त. वॉटसन थक्क होतो, कारण होम्स कधीच कुणाची इतकी स्तुती करत नाही. आणि मग येतो तो क्षण. स्वित्झर्लंड, रायकनबॅक फॉल्स. एक उंच धबधबा, खाली खोल दरी. होम्स आणि मोरियारिटी एकमेकांना भिडतात आणि दोघंही त्या धबधब्यात कोसळतात. त्या दिवशी लंडनमधील वाचकांनी काळ्या रिबीन लावल्या. डॉयल यांना हजारो पत्रे आली. होम्सला मारू नका, तो परत यायला हवा. एक काल्पनिक पात्राच्या मृत्यूवर लाखो लोक रडले होते. द ॲडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स हे पुस्तक म्हणजे होम्सच्या बुद्धिमत्तेचा उत्सव आहे. प्रत्येक कथा वेगळी, प्रत्येक रहस्य वेगळे, पण प्रत्येकात होम्स एकच, तीक्ष्ण, थंड, अचूक. हे पुस्तक एकदा हाती घेतलं की खाली ठेवणं अशक्य होतं. आता एक प्रश्न, शेरलॉक होम्स इतका लोकप्रिय का आहे?
135 वर्षानंतरही. कारण डॉयल यांनी एक असा नायक दिला जो भावनांवर नाही, बुद्धीवर चालतो, जो जगाला वेगळ्या डोळ्यांनी पाहतो, जो सांगतो जे समोर आहे ते पाहणे पुरेसे नाही, जे समोर आहे त्यातून निष्कर्ष काढणे हे महत्त्वाचं आहे. होम्स आपल्याला शिकवतो की निरीक्षण, तर्क, संयम आणि हे सगळं आयुष्यात कुठेही उपयोगी पडतं. तर मित्रांनो, 3 पुस्तक, 3 वेगवेगळे अनुभव. अ स्टडी इन स्कारलेट, होम्स आणि वॉटसनची पहिली भेट. द हाउंड्स ऑफ बास्करविलेस, रहस्य आणि भीतीची थरार. द ॲडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स, बुद्धिमत्तेचा उत्सव. हे पुस्तक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि जवळच्या पुस्तकांच्या दुकानात सहज मिळतात. मराठी अनुवादही उपलब्ध आहेत. आजच एक पुस्तक उचला आणि बेकर स्ट्रीटवर जाण्यासाठी तयार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचं आवडतं शेरलॉक होम्सचं पुस्तक कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच आणखी रोमांचक पुस्तकांच्या सहलीवर तुम्हाला न्यायला मी लवकरच येईल. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.